महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वतीनं कोल्हापुरात MEDC MSME कपॅसिटी बिल्डिंग परिषद 2025-26 या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत फाउंड्री ही संकल्पना घेऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी MEDC संस्थेबद्दल माहिती दिली. कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपक्रमांना पाठबळ दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी CA योगेश कुलकर्णी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध असलेल्या विविध योजना, भांडवली अनुदान, क्रेडिट गॅरंटी, व्याज सबसिडी, इन्कम टॅक्स आणि GSTतील दिलासा, परतावा योजना आणि नॉन मॉनिटरी सहाय्य याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर फाउंड्री उद्योगासाठी कपॅसिटी बिल्डिंग या विषयावर उद्योजक सचिन शिरगावकर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या MSME विभागातील सर्व योजना थेट औद्योगिक संघटनांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असून केवळ योजना जाहीर करून न थांबता त्या प्रभावीपणे राबवल्या जाईपर्यंत MSME विभागाचा सक्रिय सहभाग असावा असं मत व्यक्त केलं. कोल्हापूरचा औद्योगिक विकास साधायचा असेल तर स्पर्धात्मक दरात वीज उपलब्ध करून देणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. भविष्यात कोल्हापूर हे ग्रीन इंडस्ट्रीयल क्लस्टर म्हणून विकसित व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष सतीश कडूकर, ICI साऊथ झोनचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सयाजी हॉटेलमध्ये पार पडलेल्या या परिषदेला उद्योग जगताचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.